राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना ठणकावून सांगितलं होतं, बाराजे आज जरी ही रयत पारतंत्र्याच्या अंतरावर झोपत असली ना तरी उद्याचा सूर्य यांच्यासाठी स्वातंत्र्याचाच उगवला पाहिजे आणि यासाठी तुम्हाला हिंदवी स्वराज्य करायचंय. ही प्रेरणा राजमाता जिजाऊंनी शिवाजीराजांना दिली आणि हीच प्रेरणा तुम्ही आम्ही आज आमच्या मुलांना देणं फार गरजेचं आहे. हे मुलांचं झालं किंवा आजकालच्या तरुणांना सुद्धा आमचे आई वडील अपंग आहेत किंवा दिव्यांग आहेत, त्यांना लाज वाटते. ही सत्य परिस्थिती आहे, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. ते जर स्वतः कमवत नाहीयेत आई वडील तर मुलांना त्यांची लाज वाटते. पण दादाने एक सांगते, तुम्ही कितीही मोठे डॉक्टर व्हा, कितीही मोठे इंजिनियर व्हा, पण ज्या मुलाला धोत्रातल्या बापाची आणि लुगड्यातल्या आईची लाज वाटते ना, तो मुलगा आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही. कारण कोरोनामध्ये जेव्हा अख्खं जग थांबलं होतं, सगळेजण गावाकडे आले होते, बरोबर. सायंटिस्ट असो, वकील असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, सगळे गावाकडे आले होते. तेव्हा सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की दादांनो, भात काही प्ले स्टोअर वरून डाउनलोड करता येत नाही आणि भाकरी काही गुगल वरून इन्स्टॉल करता येत नाही. ती शेतातच पिकवावी लागते आणि ती पिकवण्याचं काम तुमचा शेतकरी बाप करतो. म्हणून तुमच्या शेतकरी बापाची लाज तुम्हाला कधीच वाटून देऊ नका. हे आजच्या दिवशी मी तुम्हाला नक्की सांगेन. एक सांगते, आई वडिलांची लाज वाटणं हे खूप आजच्या जगात वाढलंय. आई आम्हाला समजली, आईवर पुस्तकं आहेत, आईवर लेख आहेत, आईवर कविता आहेत. आता तुम्ही 10 पुस्तकं शोधली, त्या 10 पुस्तकांमधली 8 पुस्तकं आईवर असतील, त्यातली मोजून 2 पुस्तकं, त्यातली 2 पानं फक्त बापावर असतील. पण तुमच्या शेतकरी बापाची लाज तुम्हाला कधीच वाटून देऊ नका. कारण मला लेख झाली म्हणून जो गावभर पेढे वाटतो ना, त्या व्यक्तीचं नाव म्हणजे ताईनं बाप असतं. माझी लेख चांगल्या घरात नांदावी म्हणून तुमच्या जन्मापासून ते तुमच्या लग्नापर्यंत जो रक्ताचं पाणी काढून कष्ट करतो ना, त्या व्यक्तीचं नाव म्हणजे ताईनं बाप असतो. बाप म्हणजे काय असो, आई आई मला भूक लागले असं सांगितल्यावर 1 रुपया काढून देणारी आई तुमच्या आमच्या लक्षात राहिली. पण तो 1 रुपया ज्या बापानं कमवून आणलाय तो बाप किती मुलांच्या लक्षात राहिला. आई मला जेवायला दे असं सांगितल्यावर जेवण देणारी आई तुमच्या आमच्या लक्षात राहिली. पण ते धान्य ज्या बापानं शेतात पिकवलंय तो बाप किती मुलांच्या लक्षात राहिलाय. आई 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 मला नोकरी लागले असं सांगितल्यावर गावभर पेढे वाटणारी आई तुमच्या आमच्या लक्षात राहिली. पण तुम्हाला ती नोकरी लागावी म्हणून 25-25 हजाराची बॅग घेऊन त्या शेतकऱ्याचा पाय धरणारा बाप किती मुलांच्या लक्षात राहिलाय. मला लेख झाली, माझ्या ताटातला पहिला घास माझ्या छकुलीला भरवावा म्हणून तुमची वाट बघत जो तुम्हाला पहिला घास भरवतो ना, तो बाप किती मुलांच्या लक्षात राहिलाय. मला आता माझी मुलगी झाल्यावर आता ती शाळेत जाणार आहे ना, म्हणून तिला चांगले ड्रेस मिळावेत म्हणून त्याची फाटलेली बनियन 100 वेळा जो शिवून घालतो ना, तो